आजीने लिंबाचं लोणचं कसं घालायचं याची रेसिपी सांगितली होती ना, म्हणून एकीकडे ते आणि आणि यांना गाजरचा हलवा आवडतो म्हणून गाजरचा हलवा. अगं म्हणजे शालानं तिने सांगितलं होतं की त्यांना आवडतो. चांगलंच लढ चाललेत की ग दाजींचे. अगं पण मग हे लिंबाचं लोणचं कशासाठी? अगं दादासाठी. त्याला लिंबाचं लोणचं खूप आवडतं. असं डावा आहे वय तुझा, म्हणजे की कडे दादा पण खुश आणि दाजी पण खुश ना. असं काही नाही. एकदा या घरातून लग्न करून गेले की परत ही संधी नाही मिळणार ना मला, म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीचं लिंबाचं लोणचं करा. बघू कसं झालं. अक्का, तुझं सगळं प्रेम उतरलं अगं ह्याच्यात. फारच भारी झालंय. तेजू, अगं हे काय करत बसलीयस तू? रेडी नाही झाली अजून? संगीत आहे ना तुझं? हा वहिनी, होतं चालय. अक्का जा तू आवर, मी करते जा. नाही नाही, मला माझ्याच हाताने करायचं. आई असतानाची शेवटची दादाची माझ्या मनात जाऊन बसलेली आठवण काय माहिती वहिनी. दादा आईकडे लिंबाचं लोणचं मागतोय आणि आई त्याला ते बनवून देते. त्याला खूप आवडायचं लिंबाचं लोणचं. आईने बनवलेलं लिंबाचं लोणचं खाल्लं की दादाच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा ना, त्यामुळे आई पण खूप खुश व्हायची. आई गेली आणि लिंबाचं लोणचं बनलंच नाही या घरात कधी. मला ना दादाला चवीची परत आठवण करून द्यायची. असे आता फार कमी दिवस उरलेत ना माझे या घरात. माझ्या हातून दादाला मला जितकं करून खाऊ घालता येईल ना. चला आता तर जोरदार कार्यक्रम होणार आहे आज संध्याकाळी. पट 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 आवरा, पाहुणी माणसं लगेच येत्याल. तू काय करणार आहे? अगं तू काय करते इथं पदर घालवत? जा काम कर. जा जग बघत बसली. ए धडू दीदी, पाट 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 आहोत आलो. काय संध्याकाळ होती का खुर्च्या लावाय? काय बोलला? बघ असली गाणी वाजवतो पुढ्या. तिला सांग रे आपला डीजे केपी काय ते. गप्पा बसा. बघितलं सकाळी भंगार गाणी लावत होता, भंगार. पुढ्या तिला सांगा माझा नाद करू नको म्हणून. चल लेख तुझ्याशी पंगा काय काय कसला डीजे केपी वेपी. तू आज बघ डीजे केपी काय करते. बस बस. डॅडी आले, डॅडी आले. दादा डॅडी आले. डॅडी काय झालं दादा? काय बोलायचं होतं? समीरराव, माझी तेजू आहे ना, लय गरीब गाय आहे हो. तिच्या मनात सगळ्यांबद्दल काय मायाच आहे. कधी कोणाला उलट बोललं नाही, कधी कोणाचं मन दुखलं नाही. परिस्थितीने तिला लय लवकर मोठं केलं. तिला काय पाहिजे असेल ना तर कधीच माझ्याकडे हट्ट केला नाही.
काय मागेल नाही माझ्याकडे कधीच. काय मन मारत जगत आली माझी पोरं. तरी पण मी हट्टाने तिच्यासाठी गोष्टी पुरवल्यात माझ्या पोरीला. समीरराव, माझी पोर आहे ना, ती तुमच्याकडे पण कधीच काय हट्टानं काय मागणार नाही. तिच्या मनातलं कधीच तुम्हाला सांगणार नाही ती. पण तुम्ही तिच्या मनातलं ओळखा. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरच्या काळजीनं ना मला मला भीती वाटते हो. तिची काळजी मला माझा जीव घेते. मी आयुष्यभर आहे ना समीरराव, तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी धडपडलोय फक्त. तो आनंद कसा जपायचा, कसा फुलवायचा तुमच्या हातात आहे. त्याच्यात जरा बी हलगर्जीपणा करू नका. तिच्या डोळ्यात पाणी येईल असं कायच बघू नका. बस मला एवढंच पाहिजे, मला बाकी काय नको. अहो दादा,